करणार आहात का? सकाळी मला वाटतं हे साधारण 6:30-7च्या नंतर झालेलं आहे. हं, मला त्याच्यानंतर आम्हाला लगेच समजलं. समजल्यानंतर एक आजच्या दरम्यान आम्हाला समजलं. समजल्यानंतर आम्हाला काय तिथे आम्ही तो लाल रंग होता तो आम्ही पुसून काढला. हं. ते कारण का कोणतरी असे भेकडाचे अवलाद असतात. ते बिनधास्त करायचं असेल तर ओपन मध्ये करा ना. असे लपून छपून करतात तिथे आणि समाजात वातावरण बिघडवायचा प्रयत्न करतात. असं माझं ठाम मत आहे. तर पोलीस प्रशासन त्या संदर्भात कारण 6-10ची हे आहे 6-10चे फुटेज आहे त्यांच्याकडे. बरं. जो मार्शल येतात त्या फुटेजमध्ये क्लिअर आहे. त्याच्यानंतर म्हणजे 6-10 नंतरच्या फुटेज आता शोधायला चालू केलंय. म्हणजे सकाळी 6-10 नंतर घडलेला हा म्हणजे प्रकार आहे. असं आहे की पोलीस प्रशासन बघा दिवसा डवळ्यात याचा होत असेल हं, तर पोलीस प्रशासन काय तिथे तर मासाहेबांच्या इथे 24 तास पोलीस तैनात असतात. हं, परंतु त्यात बरोबर अशा घटना घडतात तेव्हाच पोलीस नसतात तिथे. हं. तर त्यामुळे पोलीस प्रशासनाने जरा कडक भूमिका घ्यावी अशी आमचे एक प्रांजळ मत आहे. बाकी समोर आता तुम्हाला माहिती आहे कोणतरी करणारे कोण तुमचा कुठेतरी संशय आहे कुणावर? नाही त्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात समाजामध्ये. परंतु आम्ही सक्षम आहोत की नाहक कोणाला समाजाला त्रास द्यायचा नाही. आम्ही ते पुसून काढलं आणि जेव्हा खरोखर जो व्यक्ती असेल किंवा कुठला पक्ष असेल त्यावेळी आम्ही करू आमच्या पद्धतीने उत्तर देऊ त्यांना. हं. पोलिसांनी तुम्हाला नेमकी काय माहिती दिलेली आहे? पोलीस म्हणाले की त्यांच्या तपासात दुपारपर्यंत काही सापडलेलं आहे का? 2-2.5 तासामध्ये आम्ही सगळ्या फुटेज चेक करून तुम्हाला सगळं कळवतो. डीसीपी स्वतः आलेले तिथे. हं. पक्षातल्या वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट तुम्ही आम्ही पोहोचवलेली कळवले आहे आम्ही का? फोनद्वारे कळवले. हं. महेशजी धन्यवाद या सगळ्या हो का? माहितीबद्दल. तर महेश सावंत जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणी तपास करतायत आणि सीसीटीव्हीच्या द्वारे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तर शिवाजी